Now, next topic is properties of rectangle, rhombus, and square. Now, if you remember in the first video, that is introduction to quadrilaterals, त्याच्यामध्ये आपण quadrilaterals चे वेगवेगळे टाइप्स बघितले होते. त्याच्यामध्ये पॅरलेलोग्राम, ट्रॅपेझियम या गोष्टी शिकलो होतो आणि पॅरलेलोग्रामचे पण स्पेशल टाइप शिकलो होतो, ज्याच्यामध्ये रेक्टँगल, रॉम्बस आणि स्क्वेअर हे येतात. आता ऑलरेडी आपण शिकलेलो आहे की रेक्टँगल म्हणजे काय, रॉम्बस म्हणजे काय, स्क्वेअर म्हणजे काय. दीज आर नथिंग बट पॅरलेलोग्राम, पण यांच्या प्रॉपर्टीज काही वेगवेगळ्या आहेत. सो आता आपला टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ रेक्टँगल, रॉम्बस अँड स्क्वेअर. तर ज्या पॅरलेलोग्रामच्या प्रॉपर्टीज आहेत त्या रेक्टँगललाही लागू होतील, रॉम्बसलाही लागू होतील आणि स्क्वेअरलाही लागू होतील. म्हणजे जसं आपण शिकलेलो आहे की पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. पॅरलेलोग्राम मध्ये आपण प्रॉपर्टी शिकलेलो आहे, बोथ द पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी. या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आपण शिकलेलो आहे पॅरलेलोग्रामच्या, त्या रेक्टँगल, रॉम्बस आणि स्क्वेअरला पण लागू होतील. तर मग आता आपल्याला कोणत्या प्रॉपर्टी शिकायच्या आहेत? तर या प्रॉपर्टीज आहे डायगोनल्सशी रिलेटेड. दीज प्रॉपर्टीज आर रिलेटेड टू डायगोनल्स. तर त्या काय काय आहे ते आपण एकदा बघू की रेक्टँगलच्या ज्या डायगोनल्स असतात, आपण जर रेक्टँगल काढला तर रेक्टँगलच्या ज्या डायगोनल्स असतात त्या काय असतात, कॉन्ग्रुएंट्स असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजेच काय, डायगोनल्स of rectangle are equal, or we can say that they are congruent. Similarly, diagonals of square are also congruent. Then diagonals of rhombus, रॉम्बसच्या ज्या डायगोनल्स असतात त्या एकमेकांना परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. सो ह्या ज्या डायगोनलशी रिलेटेड प्रॉपर्टीज आहेत या आता आपण थेरमच्या स्वरूपात बघणार आहे. ते वन बाय वन आपण बघू. सो नीट लक्ष देऊन बघायचा. आता याच्यातले थेरम जे आहे त्याचं प्रूफ खूप सोपं आहे. तर एक थेरम पहिला आपण बघू, जो काय आहे, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय, आपल्याला इथे एक रेक्टँगल दिलेला आहे. सो आपण गिव्हन काय लिहिणार, एबीसीडी इज अ रेक्टँगल. आणि आपल्याला इथं दाखवायचं काय की डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच आपल्याला काय दाखवायचं आहे, एसी इज इक्वल्स टू बीडी. हे आपल्याला शो करायचं आहे. मग आता याला आपण कशा प्रकारे शो करू शकतो, तर दोन ट्रायंगल मी आता कन्सिडर करणार आहे. कोणते दोन ट्रायंगल, एक तर ए बी सी म्हणजे हा ट्रायंगल एबीसी हा इकडला, आणि दुसरा जो आहे तो आहे डी सी बी म्हणजे हा इकडला ट्रायंगल. म्हणजे आपण इकडे सेपरेट वेगळी डायग्राम काढू म्हणजे समजायला सोपं जाईल. आपल्याला अशा प्रकारे रेक्टँगल गिव्हन आहे आणि या त्याच्या डायगोनल्स आहे. तर आता दोन कोणते ट्रायंगल कन्सिडर करणार आहे, एक ट्रायंगल हा कन्सिडर करणार आहे आपण, ट्रायंगल ए बी सी म्हणजे हा इकडला ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल जो आहे तो आपण कन्सिडर करणार आहे सी डी बी म्हणजे हा इकडला ट्रायंगल. सो धिस ट्रायंगल अँड धिस ट्रायंगल. आता या ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल्स घेऊन आपण कशा प्रकारे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. ते ऑलरेडी आपण बऱ्याचशा प्रूफ्स मध्ये केलेलं आहे. सो आता कसं करू शकतो आपण प्रूफ. प्रूफ मध्ये आपण काय लिहिणार, इन ट्रायंगल कोणते ट्रायंगल कन्सिडर करायचं आपल्याला, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी. अँड दुसरा ट्रायंगल आपण कोणता कन्सिडर करणार आहे, तर डी सी बी, ट्रायंगल डी सी बी.
आता हा रेक्टँगल आहे म्हणजेच पॅरलेलोग्रामही आहे. सो पॅरलेलोग्रामची आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपण AB इज इक्वल टू BC लिहू शकतो. AB इज इक्वल्स टू BC हे लिहू शकतो आपण. याचं रिझन काय येईल? गिव्हन. याचं रिझन येईल गिव्हन. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की अपोजिट अँगल्स त्याच्यानंतर वी नो दॅट रेक्टँगल मध्ये प्रत्येक अँगल हा किती असतो? 90 डिग्रीचा असतो. प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो. म्हणजेच आपण काय लिहू शकतो? अँगल ABC इज इक्वल्स टू अँगल DCB. याचा रिझन काय लिहिणार आपण? बोथ 90 डिग्री अँगल्स और बोथ आर राईट अँगल्स. आणि ही जी BC लाईन आहे, जी BC साइड आहे, ती ABC ट्रायंगललाही आहे आणि DCB ट्रायंगललाही आहे. सो वी कॅन राईट डाऊन BC इज इक्वल्स टू BC. याचं रिझन काय लिहिणार आपण? कॉमन साइड. कॉमन साइड. सो याच्यावरून आपण म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल ABC is congruent to triangle DCB. आणि याचं रिझन काय लिहिणार आपण? साइड, ही साइड याला इक्वल आहे, हा अँगल या अँगलला इक्वल आहे आणि ही साइड कॉमन आहे. सो याचं रिझन काय लिहिणार आपण? साइड अँगल साइड टेस्ट. राईट. आता जर हे दोन ट्रायंगल म्हणजे हा इकडला ट्रायंगल आणि हा इकडला ट्रायंगल हे जर कॉन्ग्रुएंट झाले तर त्याचे करस्पॉन्डिंग पार्ट सुद्धा सेम होतील. सो वी कॅन राईट डाऊन AC इज इक्वल्स टू BD आणि याचं रिझन काय येणार? CSCT. दॅट इज करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल याच्यावरून आपण जे डायगोनल आपल्याला AC इज इक्वल्स टू BD प्रूफ करायची होती ते खूप सोप्या पद्धतीने आपण इथे प्रूफ करू शकलेलो आहे. काही नाही, दोन ट्रायंगल्स फक्त आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे आणि त्यांनी डायगोनल आपण सेम प्रूफ करू शकतो. आता सेम असंच प्रूफ नेक्स्ट आहे की डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. आता हे कसं दाखवणार? सेम जसं रेक्टँगलचं दाखवलेलं आहे तसंच आपल्याला दाखवायचं आहे. स्क्वेअर मध्ये आपल्याला ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट दाखवायची आहे. मग काय करणार आपण? एक ट्रायंगल हा कन्सिडर करणार, दुसरा हा ट्रायंगल कन्सिडर करणार. जसं ते आपण डायग्राम काढून घेऊ. समजा याला नाव दिले आपण PQRS. आता हे थेरम तुम्हाला लिहायचं आहे कारण जसं रेक्टँगलचं आपण बघितलेलं आहे सेम तसंच आहे. फक्त आता याच्यामध्ये कोणते दोन ट्रायंगल आपण दाखवणार से कॉन्ग्रुएंट? एक तर PSR आणि QRS. याच्यामध्ये पण S आणि R हे काय आहे? 90 डिग्री आहे. PS इज इक्वल्स टू QR आहे. हे दोन अँगल 90 डिग्री आहे आणि ही SR साइड जी आहे ती दोन्ही ट्रायंगल साठी कॉमन आहे. सो अगेन SAS टेस्टनी आपण हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो आणि दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले तर त्याचे करस्पॉन्डिंग पार्ट सुद्धा कॉन्ग्रुएंट म्हणजेच इक्वल होतील. सो जसं रेक्टँगलचं प्रूफ आपण घेतलेलं आहे सेम तसंच आपल्याला स्क्वेअरचं करायचं आहे. ते तुम्हाला करायचं आहे फक्त गिव्हन मध्ये इथे काय येईल? इथे ABCD इज अ रेक्टँगलच्या ऐवजी जे काय तुम्ही नाव द्याल तिथे काय येईल? स्क्वेअर लिहिणार आपण. तिथे काय लिहिणार? जसं आता PQRS घेतलेलं आहे. सो आता इथे आपण काय लिहिणार? PQRS इज अ स्क्वेअर. राईट. सो सिमिलरली आपण हा सुद्धा थेरम इथे प्रूफ करू शकतो. नेक्स्ट थेरम जो आहे तो आहे डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. आता डायगोनल ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर म्हणजेच काय? तर आपल्याला दाखवायचं आहे की ही जे दोन डायगोनल आहे EG आणि FH हे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजे ही साइड याच्या इक्वल आहे आणि ही साइड याच्या इक्वल आहे. आणि परपेंडिक्युलर म्हणजे काय? या दोघांमध्ये अँगल कितीचा होतोय? 90 डिग्रीचा अँगल होतोय. आता जर आठवत असेल तर प्रिव्हियस चॅप्टर्स मध्ये आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम शिकलो होतो.
परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम शिकलो होतो. आता जसं इथे आपल्याला गिव्हन मध्ये आपण लिहून घेणार EFGH इज अ रॉम्बस आणि प्रूफ काय करायचं आहे आपल्याला EG इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ HF. म्हणजे ही जी लाईन आहे, ही जी डायगोनल आहे, ही याला परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. आता ऑब्व्हियसली एक साइड दुसऱ्या याला जर परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल, जसं आपण जर दोन लाईन काढल्या आणि आपण म्हटलं की ही लाईन सेगमेंट L इज परपेंडिक्युलर बायसेक्टर टू M, याचाच अर्थ काय M पण L ला परपेंडिक्युलर बायसेक्टरच असणार आहे. सो एक जरी आपण प्रूफ केलं तर सिमिलरली आपण हे दुसरं पण लिहू शकतो की HF इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ डायगोनल. आता याचं थेरॉटिकल प्रूफ आपल्याला दिलेलं आहे. ते कसं दिलेलं आहे, जसं आता आपण जर कन्सिडर केलं तर EF आपल्याला माहित आहे रोम्बसच्या चारही बाजू काय असतात, सेम असतात. त्या ऑलरेडी आपण प्रिव्हियस फर्स्ट व्हिडिओ मध्ये शिकलेलो आहे. सो आपण काय लिहू शकतो इथे, EF इज इक्वल्स टू EH आणि GF इज इक्वल्स टू GH. आता हे काय आहे, हे गिव्हन आहे आपल्याला, कारण जेव्हा आपण म्हणतो आहे की EFGH हा रॉम्बस आहे तर नॅचरली तो रॉम्बस आहे म्हणजे त्याच्या चारही साइड्स काय येणार, इक्वल येणार. मग आता EF विल बी इक्वल टू EH आणि FG इज इक्वल्स टू GH. आता आपल्याला माहिती आहे की every point which is equidistant from end point of a segment is on the perpendicular bisector of a segment. हे ऑलरेडी आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स जेव्हा शिकलो होतो त्याच्यामध्ये हा पॉइंट आपण शिकलेलो आहे. तर तो एकदा थेरम आठवत नसेल तर तो रिवाइज करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर बघायचा आहे. आता आपण काय म्हणतोय की इथे FH आहे आपल्याजवळ, FH. सो आता हा जो पॉइंट E आहे, हा जो पॉइंट E आहे हा इक्विडिस्टन्स आहे कशापासून, या FH सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून. कारण EF इज इक्वल्स टू EH ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. आणि हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा ही लाईन सेगमेंट या लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तेव्हाच ही गोष्ट पॉसिबल आहे. सिमिलरली आपण खालचा जो पॉइंट आहे G, आता G हा जो पॉइंट आहे हा या लाईन सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वर आहे, कारण आपण ऑलरेडी शो केलेला आहे GF इज इक्वल्स टू GH. सो हे पण केव्हा पॉसिबल आहे, हा पॉइंट या लाईन सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स आहे एक तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा EG ही परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ FH आहे. आणि E आणि G हे दोन्हीही असे पॉइंट्स आहेत जे या लाईन सेगमेंटच्या एंड पॉइंट पासून इक्विडिस्टन्स वर आहे, म्हणजे सेम डिस्टन्स वर आहे. आणि कोणतेही दोन पॉइंट्स जर आपण घेतले तर त्याच्यातून एकच लाईन पास होऊ शकते, दॅट इज EG. सो त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की EG इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ FH. आणि सिमिलरली आपण म्हणू शकतो FH इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ EG. सो थेरॉटिकल याचं प्रूफ दिलेला आहे. आपला जो परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हा जो आपण प्रिव्हियस चॅप्टर्स मध्ये शिकलेलो आहे त्याच्याच वरून हा थेरम जो आहे आपल्याला थेरॉटिकली प्रूफ करायचा आहे. तो नीट वाचायचा आहे. त्याच्यामध्ये जर काही डाऊट्स वाटतंय तर मला विचारायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथे 3 थेरम्स बघितलेले आहे. आता नेक्स्ट जो आपल्याला थेरम्स बघायचे आहे ते आपण बघू. जसं आपल्याला इथे राईट द प्रूफ ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट्स असं दिलेलं आहे पेज नंबर 68 वर. सो आता डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. तर आत्ताच आपण बघितलं रॉम्बसचं जसं प्रूफ केलेलं आहे तसंच त्याचप्रमाणे आपण स्क्वेअरचंही प्रूफ करू शकतो. फक्त त्याची डायग्राम काढताना काय करणार, आपण रॉम्बस मध्ये आपल्याला माहित आहे की अँगल्स जे आहे ते 90 डिग्री नसतात आणि स्क्वेअर मध्ये एव्हरी इंटेरियर अँगल इज 90 डिग्री. सो या गोष्टीचं फक्त लक्ष ठेवायचं आहे. आणि सेम जे आपण याच्या प्रिव्हियस थेरम बघितलेला आहे सिमिलरली हा जो थेरम आहे हा आपण प्रूफ करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. हा आता हे आपण कशा प्रकारे प्रूफ करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. आता हे ऍक्च्युली थेरम तुम्हाला लिहायला सांगितलेले आहे पण आपण बघूयात कशा प्रकारे. मी फक्त सांगीन, थेरम तुम्हाला प्रूफ करायचा आहे. जसं ABCD याला जर आपण नाव देऊन दिलं ABCD आणि याच्या डायगोनल्स काढल्या, ही एक डायगोनल झाली, ही एक डायगोनल झाली. आपल्याला माहिती आहे की याचे जे डायगोनल्स असतात या परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, म्हणजे हा अँगल 90 होऊन जाईल. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं इथे,
डायगोनल्स ऑफ अ रॉम्बस बायसेक्ट इट्स अपोजिट अँगल. म्हणजे ही जी डायगोनल आहे हे काय करताय, हा अँगल आणि हा अँगल याला इक्वल बायसेक्ट, अँगलला बायसेक्ट करताय म्हणजे काय, दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करताय. आणि हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर आपण हे कसं करू शकतो, आपण इथे दोन ट्रायंगल घेणार. कोणते दोन ट्रायंगल, ट्रायंगल ए बी डी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गिव्हन काय आहे ते लिहून घेऊ आपण. गिव्हन काय असेल इथे, गिव्हन असेल एबीसीडी इज अ रॉम्बस. एबीसीडी इज अ रॉम्बस हे गिव्हन आहे. याचाच अर्थ काय झाला, एबीसीडी जर रॉम्बस आहे तर आपण लिहू शकतो एबी इज इक्वल्स टू बीडी इज इक्वल्स टू बीसी इज इक्वल्स टू एसी. आपण लिहू शकतो. आणि आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, टू प्रूफ आपल्याला याला नाव देऊन देतो मी अँगलला, याला 1 2, या अँगलला 3 आणि याला 4. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे, अँगल 1 इज इक्वल्स टू अँगल 2 आणि अँगल 3 इज इक्वल्स टू अँगल 4. सिमिलरली हे पण दोन अँगल्स, हे दोन अँगल आपण घेऊ शकतो. पण हे कशा प्रकारे प्रूफ लिहू शकतो हे समजून घ्यायचं आहे आणि याचा प्रूफ तुम्हाला स्वतःला लिहायचा आहे. मग आता हे गिव्हन लिहिल्यानंतर प्रूफ मध्ये आपण काय लिहिणार, इन ट्रायंगल. आता कोणते दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करताय, एक ट्रायंगल ए बी डी, इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल ए सी डी, ए सी डी. सो हा हाफ इकडला ट्रायंगल आणि हाफ इकडला ट्रायंगल. मग याच्यामध्ये ए बी इज इक्वल्स टू ए सी लिहू शकतो आपण, ए बी इज इक्वल्स टू ए सी. सिमिलरली BD इज इक्वल्स टू DC, कारण रॉम्बसच्या चारी साइड्स ज्या आहेत त्या इक्वल असतात. सो हे लिहू शकतो. याचं रिझन काय लिहिणार आपण, गिव्हन. याचं रिझन काय लिहिणार, गिव्हन. आता ही जी AC साइड आहे ही दोन्ही ट्रायंगल साठी कॉमन आहे. सो आय कॅन राईट डाऊन AC इज इक्वल्स टू AC आणि याचं रिझन काय लिहिणार, कॉमन साइड. त्याच्यावरून आपण काय लिहू शकतो, देअरफॉर ट्रायंगल ABD इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ACD. राईट. आता जर हे दोन ट्रायंगल, इकडला हाफ ट्रायंगल म्हणजे हा वाला ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, हे जर कॉन्ग्रुएंट झालेले आहे तर त्याचे करस्पॉन्डिंग पार्ट्स इक्वल होतील. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, अँगल 1 इज इक्वल्स टू अँगल 2 अँड अँगल 3 इज इक्वल्स टू अँगल 4. आणि याचं रिझन काय येईल, CACT. याचं रिझन येईल CACT. तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. सिमिलरली आपण आता काय केलं, आपण ह्या पार्ट या ट्रायंगल मध्ये आणि या ट्रायंगल मध्ये कॉन्ग्रुएन्सी दाखवली. त्याच्यामुळे हा अँगल याच्या इक्वल आणि हा अँगल याच्या इक्वल प्रूफ केला. सिमिलरली जर आपण आता हा जर एक ट्रायंगल घेतला, हा वरचा आणि खालचा, म्हणजेच ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल BCD, तर सिमिलरली आपण हा अँगल याला इक्वल आणि हा अँगल याला इक्वल दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आपण हा जो थिअरम आहे, डायगोनल्स ऑफ अ रोम्बस बायसेक्ट्स इट्स अपोजिट अँगल, हा प्रूफ करू शकतो. आपण व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि स्वतःहून सॉल्व्ह करायचा आहे. जर काही डाऊट आला तर मला विचारायचा आहे. आणि हा जसा प्रूफ केलेला आहे सिमिलरली तसाच आपल्याला प्रूफ करायचा आहे, डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर बायसेक्ट्स इट अपोजिट अँगल. सो हे सगळे एकसारखे, एकावर एक डिपेंडेंट असे थिअरम्स आहे. हे चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहेत. सोपे थिअरम आहे आणि याचे थिअरम्सचे प्रूफ जे आहे ते सुद्धा समजून घ्यायचे आहे चांगल्या प्रकारे. आणि लास्ट पार्ट जो याच्यामध्ये आहे, जो ऑलरेडी आपण पहिल्या याच्यामध्ये जे थिअरम्स बघितलेले आहेत तेच प्रॉपर्टी ऑफ डायगोनल्स जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण याचाच उपयोग आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यात करणार आहे. तर पहिली प्रॉपर्टी काय आहे, डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, ते आपण पहिल्या थिअरम मध्ये प्रूफ केलं. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, याचं जसं प्रूफ आहे सेम याचंही तसंच प्रूफ आहे. देन डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, याचं पण प्रूफ आपण बघितलं. डायगोनल्स ऑफ अ रोम्बस बायसेक्ट्स द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, हे पण आपण आता समजून घेतलं. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर, हे पण थेरम, ही पण एक प्रॉपर्टी आहे डायगोनल्स ऑफ स्क्वेअरची. अँड डायगोनल ऑफ स्क्वेअर बायसेक्ट अपोजिट अँगल्स. सो जे सगळे आपण थेरम बघितले आहे ह्याच प्रॉपर्टीज आहे कोणाकोणाच्या, रेक्टँगल
स्क्वेअर आणि रॉम्बस. आता हे रेक्टँगल, स्क्वेअर आणि रॉम्बस हे ऍक्च्युली आहे काय? दे आर नथिंग बट स्पेशल टाइप ऑफ अ पॅरलेलोग्राम. स्पेशल टाइप्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. सो पॅरलेलोग्रामच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तर याला लागू होतीलच, आणि शिवाय ह्या डायगोनल्सच्या ज्या स्पेशल काही प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा यांना लागू होतील. सो व्यवस्थित हा व्हिडिओ बघायचा आहे, व्यवस्थित थेरम सगळे समजून घ्यायचे आहे. काही डाऊट असेल तर मला विचारायचं आहे, आणि याच्यानंतर आपला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 5.3 आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यामध्येही काही डाऊट असतील तर मला विचारायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढला टॉपिक बघू.